प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. कायिक विदारण म्हणजे काय? खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय. अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत. एक, कार्बनन. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल. 2. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. 3. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर भस्मीकरण ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. जैविक विदारण कसे घडून येते? जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगामध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी व इतर कृमी, कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खणक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते. विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा. नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकातील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण होय. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे
मुख्य प्रकार आहेत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झिजेचे मुख्य प्रकार आहेत. प्रश्न दुसरा. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. अ. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. हे विधान चूक आहे. योग्य विधान. भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो. आ. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. हे विधान बरोबर आहे. ई. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. हे विधान बरोबर आहे. ई. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. हे विधान बरोबर आहे. उ. अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते. हे विधान चूक आहे. योग्य विधान. बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. प्रश्न तिसरा. खालील ओक तक्ता पूर्ण करा. विदारण प्रक्रिया. कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण. कायिक विदारणाचे दोन प्रकार. कणात्मक विदारण, खंड विखंडन, छिन्न भिन्न विदारण. अपपर्णन. रासायनिक विदारणाचे तीन प्रकार. कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण. जैविक विदारणाचे दोन प्रकार. खनक प्राण्यांनी बिळे तयार करणे. झाडांची मुळे खडकातील तडांमध्ये वाढल्यामुळे खडक फुटणे. वनस्पतींमुळे खडकांचे विदारण होणे. प्रश्न चौथा. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. अ. काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. जैविक विदारण. आ. खडकातील लोहावर गंज चढतो. रासायनिक विदारण. ई. खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. कायिक विदारण. ई. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. कायिक विदारण. उ. ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.
कायिक विदारण. प्रश्न 5वा. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. पावसाळ्यात हमखास घडणारी एक घटना म्हणजे भूस्खलन. भूस्खलन म्हणजेच माती घसरून पडणे. ही माती डोंगर कड्यावरून घसरते किंवा एखाद्या उतारावरून. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून माळीण गावातील 44 घरं जमिनीत गाडली गेली. बस चालकाला माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. त्याने ही बातमी प्रशासनाला कळवली. एकसारखा दमदार पाऊस, अरुंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून NDRF टीम 400 जवान, डॉक्टर्स, नर्सेससहित माळीण येथे दाखल झाली. 6 दिवसानंतर 129 मृतदेह बाहेर काढण्यात आले. तरीही आणखी मृतदेह जमिनीखाली होते. जवळजवळ संपूर्ण गाव मातीखाली गायब होण्याची ही राज्यातील पहिलीच दुर्घटना. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगर उतारावरील शेतीला, जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले. अमेरिकेच्या अंतराळ यंत्रणा नासाने या दुर्घटनेच्या अगोदरच्या दिवशी 29 जुलै रोजी या घटनेसंबंधी सूचना दिली होती. नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर 29 जुलै रोजी सायंकाळी या भागात भूस्खलन होण्याचा धोका उघड करत हाय अलर्ट दिला होता. भीमाशंकरच्या डोंगराळ भागात पर्पल कोड हा अलर्ट दिला होता. पर्पल कोड तेव्हा दिला जातो जेव्हा भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या भागात 175 मिमीहून अधिक पावसाची नोंद होते. या भागामध्ये माळीण गावाचा देखील समावेश होता. परंतु भारतात मात्र या अलर्टवर लक्ष दिले गेले नाही. प्रश्न पहिला. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. योग्य. आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. अयोग्य. योग्य विधान. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. योग्य. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. अयोग्य. योग्य विधान. हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. ई.
नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य. ई हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. अयोग्य. योग्य विधान. हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा. चुकीची जोडी ओळखा. अ. संचयन व्ही आकाराची दरी. आ. वहन उर्मी चिन्हे. ई. खनन भूछत्र खडक. चुकीची जोडी संचयन व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा. खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. व्ही आकाराची दरी. घळई. त्रिभुज प्रदेश. प्रश्न पाचवा. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, खाजन, पुळण, लवणस्तंभ. नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल. नदीमध्ये धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्त. वारा, बारखान, भूछत्र खडक. हिमनदी, हिमगवर, गिरीशृंग, हिमोड. सागरी लाटा, खाजन, पुळण. भूजल, विलयविवर, लवणस्तंभ. प्रश्न सहावा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. घळई. 2. व्ही आकाराची दरी. 3. कुंभगर्त. 4. धबधबा. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते. ई. सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. पुळण. 2. वाळूचा दांडा. 3. खाजन. ई. हिमोडाचे प्रकार कोणते? हिमोडाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1.
भूहिमोड, 2 पार्श्वहिमोड, 3 मध्यहिमोड, 4 अंत्यहिमोड. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. 2 हिमनद्या एकत्र येऊन त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोडास मध्यहिमोड म्हणतात. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिमोड तयार होतो त्या हिमोडास अंत्यहिमोड असे म्हणतात.